परमार्थ ज्याला आपण म्हणतो तो परमार्थ म्हणजे काय? संसार अधिक सुख म्हणजे परमार्थ. की तुम्ही सुखी झालात की तुम्ही परमार्थी झालात. आज सुख नावाची गोष्ट जी आहे ती शोधावी लागते. मग सुखाचा शोध हे पुस्तक लिहावं लागलं. सुखाचा सदरा मिळवण्यासाठी त्या राजाला धडपड करावी लागली. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे. सुखी माणसाचा सदरा त्या राजाला पाहिजे होता आणि तो राजा त्या सुखी माणसाच्या सदऱ्याच्या शोधात होता. शेवटी त्याला तो मिळाला नाही, तो गोष्ट वेगळी. पण सांगायचा मुद्दा, सुखी माणसाचा सदरा मिळत नाही, सुखी माणूस जगात सापडत नाही. तुकाराम महाराजांनी तर पूर्वी सांगून ठेवलंय, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. की सुख किती कणभर, दुःख मनभर, हे तुकाराम महाराजांनी पूर्वीच सांगितले. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे, रामदास स्वामीने सांगितलं. नको नको संसार शिरावरी भार म्हणून सगळेजण रडतात आणि ओरडतात. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसून येईल की संसार 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 हा दुःखमय आहे. संसार हा सुखाचा नसतोच. संसारी सुख माने तो एक पडत मूर्ख, असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे. असंही एके ठिकाणी म्हटलेलं आहे. गंमत अशी आहे की सगळ्यांनी जे खापर फोडलेलं आहे ना ते संसाराच्या माथ्यावर. आणि संसाराच्या माथ्यावर म्हणजे बायका मुलांच्या माथ्यावर. का संसार म्हणजे बायका मुलांचा, हे मुळी गणितच झालेलं आहे. की संसाराच्या माथ्यावर सगळी दुःखाचं खापर फोडायचं आणि संसार म्हणजे बायका मुलं, त्यांच्या माथ्यावर दुःखाचं खापर फोडायचं आणि त्यांना वाऱ्यावर सोडायचं आणि संन्यास घ्यायचा. त्यांना वाऱ्यावर सोडायचं आणि साधू बैरागी व्हायचं. त्यांना वाऱ्यावर सोडायचं आणि कुठेतरी गुहेत जाऊन बसायचं. असा सगळा परमार्थाचा विचका झालेला आहे. फार पुरातन काळापासून ते अजूनपर्यंत. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी काय केलं तुम्हाला ठाऊक आहे? संन्यास घेतला. कशासाठी? परमार्थ करण्यासाठी. मी का सांगतोय? हे सगळं जे चाललेलं आहे, कारण अजूनही चाललंय, तर सांगायचा मुद्दा असा की हे सगळे एवढे प्रचंड संख्येने झालेले साधू बैरागी संन्यासी, हे जर पाहिलं आपण तर हे सगळे जे लोक आहेत हे झालेच कशाला साधू बैरागी? गरजच काय साधू होण्याची? गंमत अशी आहे की हे सगळं करण्याची गरजच नाही. तुम्ही संसारच असा करा की तुमचा परमार्थ आपोआप झाला पाहिजे. काही वर्षापूर्वी मला एक संन्यासी भेटले. ते संन्यासी कुठे गुजरातमध्ये गेले होते, तिकडे स्थायिक झाले होते. मराठी महाराष्ट्रातला एक माणूस संन्यासी झाला, गुजरातमध्ये गेला आणि तिकडे सौराष्ट्रात तिकडे स्थायिक झाला. माझी काही एक दोन पुस्तकं ज्ञानेशांचा संदेश वगैरे त्यांच्या हातात पडली. तिकडे इथून कोणीतरी नेली, त्यांना हातात दिली. त्याने ती वाचली आणि तो शोधत शोधत मला मुंबईमध्ये आले. त्यावेळेला मी दादरला राहत होतो आणि हातामध्ये एवढा मोठा दांडका ठाण ठाण करीत ते वर आले 4 मजले चढून. आणि माझा वामनराव 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 करत आले. मी उघडला दरवाजा. मला वामनराव पै पाहिजे म्हटलं. मीच. मला भेटले. पुष्कळ गोष्टी केल्या. त्यामध्ये त्यांनी 2-3 गोष्टी मला महत्त्वाच्या सांगितल्या. त्यामध्ये एक त्यांनी असं सांगितलं, वामनराव तुम्ही हे जे पुस्तक लिहिलं, हे जर पुस्तक माझ्या हातात आधी पडलं असतं तर मी संन्यासी झालो नसतो.
बघा, मी त्यावेळेला माझी बाकीची सुद्धा पुस्तकं नव्हती. मी त्यावेळेला 2-3च पुस्तकं लिहिली होती. फार वर्षापूर्वीची गोष्ट. हे जर पुस्तक माझ्या हाती आधी पडलं असतं, मी संन्यासी झालो नसतो. हे त्यांचे उद्गार आहेत. दुसरं त्याने असं उद्गार काढले, वामनराव, तुम्ही जर गुजराती असता तर त्या लोकांनी तुला डोक्यावर घेतलं असतं. हे त्याने दुसरे काढले. म्हणजे तुम्ही घेतलं नाही असं नव्हे, त्यांनी काय सांगितलं ते तुम्हाला सांगितलं. मी तसं म्हणत नाही, त्यांनी जे काय सांगितलं ते सांगितलं. का त्यावेळेला माझी नुकतीच सुरुवात झाली होती. कळलं की नाही? आज तर ते हयात आहेत की नाही मला माहीत नाही. ते आज जर आले असते तर त्यांनी म्हटलं असतं की मराठी लोकांनी तुला डोक्यावर घेतलं. असो. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे तत्त्वज्ञान आहे, जीवनविद्येचं जे तत्त्वज्ञान आहे, आगळं आणि वेगळं आहे. हे पारंपरिक तत्त्वज्ञानापेक्षा वेगळं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं की संसारामध्ये सगळ्या दुःखाचं खापर संसारावर फोडायचं ही गोष्टच चुकीची आहे. बायका मुलावर फोडायचं ही गोष्टच चुकीची आहे. सगळ्या संसाराचं खापर जर कोणावर फोडायचं असेल ना तर ते आपल्या डोक्यावर फोडलं पाहिजे. आपण काहीतरी मूर्खासारखे वागतो तेव्हा आपल्याला दुःख मिळतं, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं खापर दुसऱ्यावर फोडण्यात काही अर्थ नसतं. चुका आपण करायच्या आणि खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं. वडाचं तेल वांग्यावर असं आपण म्हणतो ना, तसं कोणाचं तरी डोक्यावर खापर फोडायचं ही जी आपल्याकडे एक प्रथा आहे ही चुकीची आहे. म्हणून जीवनविद्या असं सांगते की आपल्या दुःखाला कारण, मग ते आपलं दुःख असेल, कुटुंबाचं असेल, समाजाचं असेल, राष्ट्राचं असेल किंवा विश्वाचं असेल, सर्वाच्या दुःखाला कारण फक्त एकच आहे. आणखीन कारण नाही. कारण फक्त एकच आहे, म्हणजे शहाणपणाचा अभाव. हे एकच कारण आहे, बाकी कुठलंही कारण नाही. आणि त्याच्यावर उपाय तोही एकच आहे, शहाणपण हा उपाय त्याच्यावर. बघा, दुःखाला कारण एकच, शहाणपणाचा अभाव, आणि त्याच्यावर उपाय एकच, शहाणपण हा उपाय. म्हणून जीवनविद्येने सिद्धांत मांडला, जर तुमच्याकडे शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. ब्रह्मदेवाला पण नाही. जर तुमच्याजवळ शहाणपण नसेल तर तुम्ही किती देवधर्म करा, तुम्ही किती तीर्थयात्रा करा, किती व्रतवैकल्य करा, किती उपास तापास करा, किती संतोषी मातेची उपासना करा, पांढरं शुभ्र परिधान करा, अमुक करा, तमुक करा, काही उपयोग नाही जर शहाणपण नसेल तर. आणि शहाणपण असेल तर यातली एकही गोष्ट करायची गरज नाही. शहाणपण असेल तर याच्यातली काही एकही गोष्ट करायची गरज नाही. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना, संसारात काय पाहिजे? सुख पाहिजे. अहो नाही हो म्हणा, आम्हाला सुख नाही, देव पाहिजे. आपण देव तरी कशाला पाहिजे? सुखासाठी. तुम्हाला देव पाहिजे ना, देव कशासाठी पाहिजे? सुखासाठी. मी जर सांगितलंय बघा, तुम्हाला मी देव देतो एका जीवन, देव तुम्हाला मिळाला की दुःखाचा ससेमिरा तुमच्या पाठीमागे लागेल, चालेल? नको रे बाबा, तो देव नको आणि काय नको. अहो तुकाराम महाराजांनी पूर्वीच सांगितलंय, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे जागे रुदले. तुकाराम महाराज देव द्यायला निघाले. अहो देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, म्हणून तुकाराम महाराज लोकांना देव द्यायला निघाले. आणि लोकांनी काय सांगितलं? तुमचा देव आम्हाला नको. तुकाराम महाराजांनी का म्हणून विचारलं. अहो देवाला ठेवायला जागाच कुठे म्हणाले. सांगायचा मुद्दा, कोणालाही देव नको आहे. आज लोकांना पाहिजे पैसा. पैसा तरी कशाला पाहिजे? शेवटी पैसा तरी कशाला पाहिजे? पैसा सुखासाठीच पाहिजे असतो. पैसा मिळून जर दुःख मिळत असेल तर तो पैसा नको म्हणण्याची वेळ येते. गंमत अशी आहे
की पैसा 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 आपण करतो, पण पैसा मिळून किती लोक सुखी झाले याचं जर तुम्ही रिसर्च केलं तर 1% सुद्धा लोक पैसा कमवून सुख झाले नाही. कारण पैसा सुख द्यायला समर्थ नाही. सुख द्यायला पैसा समर्थ नाही. पण पैसा नको असं नव्हे, पैशाशिवाय काहीच होत नाही. आता आम्ही इथे एवढा मोठा उत्सव केला, आता हे क्रांतीच्या दिशेने हे काढलं, हे ब्रोशर काढलं, हे सगळं ह्या ठिकाणी हा उत्सव चाललेला आहे, हे सगळं जे चाललेलं पैसा लागतो. पैशाशिवाय काहीच होत नाही. पैसा पाहिजेच, पैसा नको असं कधीच आम्ही म्हणत नाही, पण पैशाने सुखी होणार नाही हे लक्षात ठेवायचं. पैसा पाहिजे, तो तुम्हाला सुखी करू शकत नाही हे लक्षात ठेवा. म्हणून सुखी होणं ही गोष्ट जी आहे ती कशाने हे तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. सुख देण्याचं सामर्थ्य कशात आहे? सुख देण्याचं सामर्थ्य फक्त एकाच गोष्टीमध्ये आहे, ते म्हणजे शहाणपण. आणि म्हणून सुखाचा शोध हा प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर करत असतो. जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाला सुख पाहिजे असतं. सुख 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 म्हणत असतो. जगामध्ये फक्त एकाच बाईने दुःख मागितलं, ते म्हणजे कुंती. कृष्णाने सांगितलं, कुंती तुला काय पाहिजे ते माग. कुंतीने दुःख मागितलं आणि तिला जन्मभर दुःखच मिळालं. तिने जे मागितलं ते तिला मिळालं. तिने मागितलं दुःख, तिला दुःखच मिळालं. गंमत अशी आहे की आपण जे करतो ते देवाजवळ मागतो. हे त्यातलं आणि पुन्हा एक गणित आहे, पण तो विषय मी सध्या सांगत नाही. मला सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक मनुष्य हा सुखाच्या शोधात आहे. त्याला सुख पाहिजे असतं, त्याला दुसरं काहीही नको असतं. आणि हे सुख मिळण्यासाठी तो धडपड करत असतो. धड पडेपर्यंत तो धडपड करत असतो. आणि धड पडेपर्यंत धडपड करूनही त्याला सुख मिळत नाही. का? तर सुखात त्याला शोधत लागलेलं नसतं. काय सुख म्हणजे काय हेच त्याला ठाऊक नसतं. त्याला सुख म्हणजे काय हेच ठाऊक नसतं. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना, तर सुख मिळण्याचा फार सोपा उपाय आहे. ते म्हणजे 3 ठिकाणी तुम्ही सावध असलं पाहिजे. ते म्हणजे जीव, दुसरं मन आणि तिसरं प्राण. जीव, मन आणि प्राण या 3 गोष्टी संसार सुखाचा करायला महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संसार जर सुखाचा जर करायचा असेल ना, तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जीव, मन आणि प्राण. अगदी थोडक्यात सांगणार आहे मी, कारण विषय मोठा आहे. ही जी आपली जीव आहे, ह्या जीवेचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या संबंध आपल्या शरीरामध्ये ही जीव व्यक्त असून सुद्धा सहजासहजी दिसत नाही. कारण तोंड मिटलेलं असतं, आपलं तोंड मिटलेलं असतं. त्यामुळे जीव आपल्या आतमध्ये गुपचूप बसलेली असते. एखादा चोर कसा गुपचूप बसलेला असतो चोरी करायला, तसा ही जीव आहे ना, ती गुपचूप बसलेली असते, दिसत नाही. बघा, पुन्हा ही जी जीव आहे तिचं वैशिष्ट्य असं आहे, या जिभेला हाडत नाही. हे दुसरं तिचं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे असं की या जिभेच्या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आहे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अंतरेंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे वाचा, ज्ञानेंद्रिय म्हणजे रसना आणि अंतरेंद्रिय म्हणजे मन. हे तिन्हीचा संगम ह्या जिभेच्या ठिकाणी झालेला आहे. त्रिवेणी संगम या जिभेच्या ठिकाणी झालेला आहे. आणखीन या जिभेचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला ताप आलाय की नाही हे सुद्धा तुमची जीभ सांगते. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर जिभेवर ठेवतो आणि तोंड मीठ म्हणतो, जिभेवर ठेवतो थर्मामीटर. म्हणजे तुम्हाला ताप आलाय का किती वगैरे जीभ सांगते. सगळ्या ज्या रुची ज्या आहेत या जिभेच्या ठिकाणी आहेत. जर तुम्ही मायक्रोस्कोप घेतला तर तुम्हाला तिकडे सापडणार नाही.
अगदी इलेक्ट्रॉनिक घेतला ना मायक्रोस्कोप, तरीसुद्धा या ठिकाणी ज्या रुची आहेत त्या तुम्हाला सापडणार नाहीत. पण बासुंदी खाल्ली की गोड, लोणचं खाल्लं तिखट, मीठ खाल्लं खारट, आवळा खाल्ला तुरट, चिंच खाल्ली आंबट, भर 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 जीभ सांगते. अरे या चवी आहेत कुठे? शोधायला गेलं सापडत नाही. आम्ही म्हणतो आम्हाला देव दिसत नाही. अरे देव तर राहिलाच बाजूला, या चवी पण तिथे कुठे दिसत आहेत? देव सोडा, दिल्ली तो बहुत दूर. पण तू जो दररोज खातो आणि हे गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे म्हणतो, त्या चवी तुझ्या जिभेवर आहेत, पण दिसतात कुठे? तुलाही दिसत नाही आणि कोणाला दिसत नाही. तुझ्या जिभेवरच्या चवी तुला दिसत नाही, दुसऱ्यांना दिसत नाही, आणि तू म्हणतो मला देव दिसला पाहिजे. सांगायचा मुद्दा असा की जीभ म्हणजे एक मोठं प्रकरण आहे. या जिभेचं वैशिष्ट्य म्हणजे असं की पूर्वीच्या काळी युद्ध व्हायची, त्याच्यामध्ये जिब्राल्टरला महत्त्व होतं. ज्याच्या हातात जिब्राल्टर तो युद्ध जिंकणारच. आणि ब्रिटिशांच्या हातात जिब्राल्टर होतं, म्हणून ब्रिटिशांनी जगावर राज्य केलं, कारण जिब्राल्टर त्याच्या हातात होतं. असं आहे जिब्राल्टर. तसं आपल्या या जीवन युद्धामध्ये जिब्राल्टर म्हणजे जीव आहे, आणि जिब्राल्टरमध्ये पहिली 2 अक्षरं सुद्धा जीव आहे. असं हे जे जिब्राल्टर आहे ना, हे ज्याच्या हातात तो जिंकलाच. जीव ज्याच्या हातात त्याने जग जिंकलंच. म्हणून जीवनविद्येने सिद्धांत मांडलाय, जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, जो मन जिंकेल तो जग जिंकेल. काय बघा, अशी जीव आहे. या जिभेचं काय महत्त्व सांगावं? या जिभेने खाता येतं, या जिभेने बोलता येतं, दोन्ही करता येतं. खाता येतं आणि बोलता येतं. आणि दोन्ही गोष्टी अशा आहेत की तुमचं भलं करण्याचं आणि वाटोळ करण्याचं सामर्थ्य या दोन्हीत आहे. आपण तर मूर्खासारखे बोललो तर अनेकांची मनं दुखवतो, अनेकांची मनं दुखवतो, ते वैरी होतात. आणि आपण जर चांगलं बोललो तर आपले सगळे मित्र होतात. बोलण्याचा काय परिणाम आहे बघा. बोलण्याचा काय परिणाम आहे की लोकांना मित्र करणं किंवा शत्रू करणं हे दोन्ही सामर्थ्य जिभेमध्ये आहे. दोन्ही सामर्थ्य जिभेमध्ये आहे. हे जिभेचं काय सामर्थ्य सांगू मी तुम्हाला. एकदा अशी गंमत झाली की जीभ आणि दात यांची एकदा झुंज. हे 32 दात जिभेला सांगू लागले, हे जिभे तुझी वटवट चालणार नाही. आम्ही 32 आहोत, आम्ही मनात आणलं तर तुला चिरडून टाकू. जीभ म्हणाली, तुम्ही जरी 32 असलात ना तरी मी एकटी तुम्हाला भारी आहे. मी एकटी आहे पण तुम्हाला 32 भारी आहे. हे काय 32 भारी आहे? आम्ही मनात आणलं तुला चिरडून टाकू. ती म्हणाली, मी मनात आणलं ना, आत्ताच आणते मनात. आणि समोरून एक मनुष्य येत होता, चांगले कपडे घातलेला. त्या जिभेने काय केलं, एक त्याला शिवी दिली. बापावरून त्याला शिवी दिली. शिवी दिल्याबरोबर त्याने एक बुसकुटात मारल्याबरोबर सगळे दात खाली. सगळे जे दात खाली पडले. ते जीव अशी बघते, काय दातानो, मी आहे ना एकटी तुम्हाला भारी. असा हा जिभेचा महिमा आहे. ही जीभ जी आहे हे गाढव होतं. गाढव, ते गाढव एकदा चरत 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 जंगलात गेलं आणि तिकडे त्याला वाघाचं कातड मिळालं. त्या वाघाने आपल्या अंगावर घातलं आणि तो गावात आला. सगळ्यांना वाटलं वाघ आला, वाघ आला, वाघ आला. सगळे धावतायत धावतायत धावतायत. आता सगळे आपल्याला बघून धावतात म्हटल्यानंतर ते गाढवच बोलून चालून,
त्याला आनंद झाला. काय आपलं सामर्थ्य आहे की सगळे आपल्याला बघून पळत आहेत. त्यावर आनंद झाल्यानंतर गाढव काय करतं, पंचम सूर, पंचम सुरामध्ये त्यांनी जो सूर लावला सगळ्यांना कळलं, अरे हा वाघ नाही गाढव. लोकांनी वेदम मारलं त्याला, जिभेने घोटाळा गेला. सांगायचा मुद्दा असा की ही जीभ आहे, या जिभेचा काय महिमा सांगावा की जिभेने तुम्हाला सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य जिभेत आहे आणि सगळं गमावण्याचं सामर्थ्य जिभेत आहे. सगळं गमावण्याचं सामर्थ्य जिभेत आहे. दोन्ही जिभेमध्ये आहे. खाताना आपण जर व्यवस्थित खाल्लं नाही आणि नको तेवढं जर आपण खाल्लं तर परिणाम काय होतो, मनुष्य आजारी पडतो, डॉक्टरकडे जावं लागतं, काही वेळेला मनुष्य मरतो पण. म्हणून मी नेहमी सांगतो की खाताना आणि खाऊ का आणि जेवू का असा विचार मनात आला ना, नको असं मनात म्हणायचं. तुम्ही आता कुठे जेवायला गेलात, आता जेवण पोट तुमचं भरलं, पण आता बासुंदी आवडते आणि बासुंदी घेऊ का, नको. कळलं की नाही, हे लक्षात ठेवायचं. आता कधी कधी असं होतं, भरपूर आपण खातो पितो आणि मग आपल्याला जायची वेळ येते. काय काय लोक काय करतात, कंट्रोल करतात. जाऊ का, जाच, विचार सुद्धा करू नको, जाच. हे जर पथ्य तुम्ही पाळलत ना, तुम्हाला कधी रोग होणार नाही. खाऊ का, नको, जाऊ का, जाच. एवढं पथ्य पाळलं ना, तुम्हाला रोग होणार नाही. म्हणजे वयोमानाप्रमाणे काय होईल ते होईल, पण एरवी तुम्हाला रोग होणार नाही. असो, सांगायचा मुद्दा असा, अशी ही जीव आहे. ह्या जीवेचं सामर्थ्य प्रचंड. पुष्कळ सांगितलं असतं पण आपल्याला वेळ थोडा आहे. आता दुसरं म्हणजे मन. हे मन आहे ना, मन म्हणजे काय, मन म्हणजे म्हटलं तर मर्कट, म्हटलं तर हनुमान, म्हटलं तर शंकर, म्हटलं तर भयंकर, म्हटलं तर राम, म्हटलं तर रावण, म्हटलं तर मित्र, म्हटलं तर शत्रू, म्हटलं तर देवेंद्र, म्हटलं तर राजेंद्र. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे मन आहे, हे मन आपल्या जीवनाचं केंद्र आहे. म्हणून माइंड इज सुप्रीम, हे लक्षात ठेवायचं. मनापेक्षा श्रेष्ठ या जगात दुसरं नाहीच. माइंड इज सुप्रीम, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून या मनावर मी पुष्कळ सांगत असतो, खूप सांगत असतो. या मनाबद्दल किती सांगावं की या मनाचे दोन भाग आहे, बहिर्मन आणि अंतर्मन. ते तर आपल्या जीवनाचं वस्त्र विणत असतात. हे बहिर्मन आणि अंतर्मन आहे ना, हे आपल्या जीवनाचं वस्त्र आपणच विणत असतो. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरं कोणी नाही. आपण म्हणतो देव आणि कोणती तरी सो कॉल्ड नियती असं आपण जे म्हणतो, तसं काही नाही. आपल्या जीवनाचं वस्त्र आपणच विणत असतो, आपल्याच हाताने. लक्षात घ्या, हे दोन हात आणि बहिर्मन अंतर्मन हे दोन हात, म्हणजे चार हाताचे आपण विष्णू आहोत. आपण विष्णूचे अवतार आहोत. तो अमुक एक बुवा आणि बाबा विष्णूचा अवतार, आणि आम्ही कोण आहे, आम्ही विष्णूचेच अवतार आहोत. हे दोन हात आणि ते दोन हात म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन, चार हाताचे आपण विष्णूच आहोत. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी हे जे मन आहे, हे मन म्हणजे सुप्रीम आहे. माइंड इज सुप्रीम. आणि या मनामध्ये सामर्थ्य किती आहे, या मनाचं सामर्थ्य सांगायला माझ्याजवळ शब्दच नाही, इतकं या मनाचं सामर्थ्य आहे. आणि हे मन ओळखायचं कसं, आपल्या ठिकाणी जे विचार नांदतात त्या विचाराच्या द्वारे मनाला ओळखायचं. मग मन म्हणजे काय, विचारांचा झरा.
म्हणजे मन, विचारांचा कारंजा म्हणजे मन, विचारांची नदी म्हणजे मन. असं हे जे मन आहे हे विचार रूपाने आपल्या प्रतीतीला येतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे जे विचार आहेत हे आपल्या जीवनाला आकार देतात, असा जीवनविज्ञानी सिद्धांत मांडला. संसार सुखाचा करायचा असेल ना तर जीभ ताब्यात पाहिजे आणि विचार ताब्यात पाहिजे. मी मला विचार ताब्यात कसे ठेवणार हो वामनराव? ते आम्हाला दिसत नाहीत, ते कळत नाहीत, ते आलेले कळत नाहीत, गेलेले कळत नाहीत, राहिलेले दिसत नाहीत. ते ह्याला कंट्रोल कसं करायचं? कसं करायचं सगळं सांगण्यासाठी तर मी बसलेलो आहे. मी इथे कशासाठी आहे? सगळ्यावर उपाय सांगणारा. सगळ्यावर उपाय आहे, अपाया तिकडे उपाय असतोच. फक्त प्रश्न असतो सगळं सांगायला वेळ नसतो, एवढाच काय. तर सांगायचा मुद्दा, आपल्या ठिकाणी हे जे विचार जे आहेत हे विचार तुमच्या जीवनाला आकार देतात. तुमचं नशीब घडविण्याचं सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. तुमचं नशीब तुम्ही घडविता, तुमची नियती तुम्ही निर्माण करता तुमच्या विचारातून. म्हणून तुमचे भाग्य तुमच्या विचारात, हा आमचा सिद्धांत. आणि आमचं पुस्तक पण आहे, तिकडे तुम्हाला मिळेल, तुमचे भाग्य तुमच्या विचारात. सुंदर पुस्तक आहे. सांगायचा मुद्दा असा, हे विचार तुमच्या जीवनाला आकार देतात. आणि म्हणून विचार करताना विचार करा. आता हे विचारावर कंट्रोल कसा आणायचा? जिभेवर कंट्रोल कसा आणायचा? आहे की नाही? तिसरं आपला म्हणजे प्राण. प्राण हा सर्वात महत्वाचा. आता प्राण जसे मन दिसत नाही पण विचार दिसतात, अनुभवाला येतात, तसा प्राण दिसत नाही पण श्वास आणि उश्वास चाललेला आहे, त्या प्रकाराने आपल्याला तो अनुभवाला येतो. आता श्वास आतमध्ये आला, काम झालं नाही. तो आतमध्ये आल्यानंतर बाहेर कधी जातो असं त्याला होतं. करून बघा, ठेवून द्या. आणि कधी बाहेर एकदा टाकतो असं होतं. एकदा बाहेर टाकल्यानंतर परत कधी आत येतो असं होतं. असं होतं की नाही? काय भाई महिमा या श्वासोश्वासाचं बघा. श्वास सोडल्यानंतर तो परत कधी घेतो असं होतं, आणि आत घेतल्यानंतर तो सोडतो कधी असं होतं. काय आश्चर्य आहे बघा, काय देवाची लीला आघात आहे. आणि लोक म्हणतात देव आहे कुठे? कळलं की नाही? आता त्यांनी सांगितलं ना, देव म्हणजे काय, देव आहे कुठे आणि देव करतो काय. आमची उत्तर वेगळी आहेत बरं का, आमची उत्तर वेगळी आहेत भिडे साहेब, पण मी आता देत नाही, मी देईन कधीतरी. असं सांगायचा मुद्दा असा की श्वास बाहेर सोडल्यानंतर आत कधी घेतो असं होतं, आणि आत घेतल्यानंतर सोडतो कधी असं होतं. असं सतत चाललेलं आहे, असं सतत चाललेलं आहे. बरं, हे चाललेलं आहे तरी कळतंय आपल्याला. आता तुम्ही इतकी मंडळी इथे बसलाय, आता किती 2-3 तास तुम्ही इथे बसलेले असणार, आणि तुमचा श्वासोश्वास चाललेला होता हे तरी तुम्हाला कळलं का? खरं सांगा, नाही कळत. तुम्ही विचार करत होता हे तरी तुम्हाला कळलं का? नाही. तुमची जीभ तुमच्या तोंडामध्ये बसलेली गुपचूप आहे, तुमच्या लक्षात नाही. पण तुमचा संसार सुखाचा करण्याचं सामर्थ्य या तिघात आहे: जीभ, मन आणि प्राण. जीभ, विचार, विचार याच्यामध्ये आहे. आणि म्हणून बघा, तुमचं स्वास्थ्य असेल ना तर श्वासोश्वास कसा मंद असतो, श्वासोश्वास मंद असतो. आणि तुम्ही ज्यावेळेला घाबरलेले असता किंवा अन्य कारणाने तुम्ही अस्वस्थ होता तेव्हा श्वास असं होतं, म्हणजे श्वास तुमचा अस्वस्थ होतो. तुम्ही जेव्हा अस्वस्थ होता तेव्हा श्वासोश्वास तुमचा जलद होतो. आणि जेव्हा तुम्ही स्वस्थ असता, सुखी असता, आनंदी असता, तेव्हा श्वासोश्वास तुमचा मंद असतो.
मंद असतं. म्हणजे आनंद तेव्हा श्वास मंद, आनंद तेव्हा श्वास मंद, आणि तुम्ही जेव्हा दुःखी होता तेव्हा श्वास बिघडतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून प्राण ताब्यात आला की मन आणि जीभ ताब्यात येते. मन ताब्यात आलं की जीभ आणि प्राण ताब्यात येतो. जीभ ताब्यात आली की मन आणि प्राण ताब्यात येतं. ह्याच्यापैकी एकही जरी ताब्यात आलं तर बाकीचं ताब्यात येतं, आणि बाकीचं ताब्यात आलं की देव पण ताब्यात येतो. बघा, बाकीचं ताब्यात आलं की हे पण देव पण ताब्यात येतो. देव जातो कुठे मग? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ह्या चौघांनाही, म्हणजे जीव, मन, प्राण आणि देव, या चौघांना जर आपल्याला आपल्या हृदयामध्ये बंदिस्त करायचं असेल तर त्याला उपाय काय? त्याला उपाय एकच, विश्व प्रार्थना. तुम्ही विश्व प्रार्थना म्हणा. ही विश्व प्रार्थना येता जाता उठता बसता खाता पिता म्हणत राहा, पण रिकामपणी. कामधंदा सोडून नाही. मगाशी सांगितलं लव वर्क, कामधंदा सोडून नाही. रिकाम पण मिळालं प्रार्थना, रिकाम पण मिळालं प्रार्थना. आणि रात्री झोपताना अर्धा तास, रात्री झोपताना अर्धा तास इतकं जर तुम्ही म्हटलं तुमच्या जीवनाचं सोनं होईल. तुम्ही विश्व प्रार्थना म्हणा की आपोआप तुमचा प्राणायाम आपोआप होतो. म्हणजे श्वास, विचार आणि जीभ या तिघांनाही कंट्रोल करण्याचं सामर्थ्य विश्व प्रार्थनेत आहे. म्हणून विश्व प्रार्थना तुम्ही रिकामपणी म्हणा. तुम्ही म्हणा वामनराव, आम्ही सकाळी जे उठतो आणि ऑफिसला जातो ते रात्री परत येतो, रविवार सोडून. काही लोकांना रविवारी पण जावं लागतं, तर आम्ही प्रार्थना म्हणणार कधी? अहो, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही इथे आता कुठे राहता? बोरिवलीत. बोरिवलीला तुम्ही गाडीत बसलात रेल्वेमध्ये, चर्चगेटला जाईपर्यंत तुम्ही काय करता? इकडे तिकडे इकडे तिकडे असं बघता. किंवा कोण पेपर वाचत असेल तर, नाहीतर पत्ते खेळणारे लोक आहेतच, नाहीतर मुलगी काहीतरी इकडे तिकडच्या गोष्टी. त्याच्याऐवजी तुम्ही विश्व प्रार्थना जर म्हटली तर होईल जीवनाचे सोने. सोने. बघा, तुम्ही करून बघा. आणि एकदा तुम्ही विश्व प्रार्थना म्हणायला लागलात ना, अशी गोडी लागते, अशी गोडी लागते, सोडूच नाही. फार गंमत आहे बरं का. विश्व प्रार्थना एकदा म्हणायला लागलात ना की त्याची गोडी लागते आणि ती सोडूच नाही असं वाटतं. मग तुम्ही म्हणाल मग सोडायची कशी? आपलं काम करताना मग सोडावी लागते. जेव्हा सांगायचा मुद्दा असा की ही जी विश्व प्रार्थना आहे, रिकामपणी आणि रात्री झोपताना अर्धा तास म्हणायची, आणि तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतो तो पहा. 3 गोष्टी तुमच्या ताब्यामध्ये आल्यानंतर देव कुठे जातो? देवाची शेंडीच जर हातात आली तर देव जातो कुठे? तसं हे 3 गोष्टी आपल्यामध्ये जर आल्या तर देव जातो कुठे? देव आपण आपल्या हृदयामध्ये कधी अधिष्ठित झाला आपल्याला कळणार पण नाही. सांगायचा मुद्दा असा की ह्या 3 गोष्टी, जीव, मन आणि प्राण, या तिघांनाही आपल्या ताब्यामध्ये आणण्याचं सामर्थ्य या विश्व प्रार्थनेमध्ये आहे. म्हणून ही विश्व प्रार्थना येता जाता उठता बसता खाता पिता रिकाम पण मिळेल तेव्हा जर तुम्ही म्हटलीत, आणि रात्री झोपताना अर्धा तास, काय बघायला नको असं होईल. कळलं की नाही? अगदी तुमच्या जीवनाचं अक्षरशः सोन होईल. आमच्याकडे किती लोकांना अनुभव आहे. या ठिकाणी जर मी सांगितलं ना अनुभव, एकेका माणसाने इथे येऊन जर अनुभव सांगितले, रात्र पुरणार नाही. रात्र किती लोक आम्हाला येऊन अनुभव सांगतात, रात्र पुरणार नाही इतके अनुभव. नुसते प्रार्थने म्हणून आणि लववर्क, 2 गोष्टी, लववर्क, प्रार्थना, या 2 गोष्टीने तुम्हाला जीवनाचं सोनं करता येईल. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ही जी विश्व प्रार्थना, याच्यामध्ये बघा, विश्व प्रार्थना तुम्ही म्हणता त्या शुभचिंतन आहे, विश्व प्रार्थनेमध्ये शुभ इच्छा आहे, विश्व प्रार्थनेमध्ये शुभ बोलणं आहे,
आणि विश्व प्रार्थनेमध्ये शुभकर्ण आहे. मग चारही गोष्टी विश्व प्रार्थनेमध्ये आहे. आणि म्हणून विश्व प्रार्थना जर तुम्ही जर म्हणाल तर या तिन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात आणि तुम्हाला देवाची प्राप्ती आपोआप होते. आणि देवाची प्राप्ती आणि सुखाची प्राप्ती दोन्हीचा अर्थ एकच. आनंद आणि गोविंद शब्द दोन, अर्थ एकच. मँगो आणि आंबा शब्द दोन, अर्थ एकच, फळ एकच. तसं सुख म्हणजे काय? तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणजे देवाचे पायी सुख आहे. याचाच अर्थ असा, जिथे सुख आहे तिथे देव आहे, जिथे देव आहे तिथे सुख आहे. हे मी का सांगतो आहे की तुम्हाला जर संसार सुखाचा करायचा असेल, कठीण नाही. मी नेहमी सांगतो सुखी होणं सोपं, दुःखी होणं कठीण. पण लोक दुःखी होतात कारण जीवनविद्या सांगते त्याप्रमाणे करत नाही, ते दुःखी होतात. आणि जीवनविद्या सांगते त्याप्रमाणे करतात, ते सुखी होतात. बघा, तुम्ही करून बघा. मी नेहमी सांगतो जास्त करू नका, थोडं थोडं, जास्त नकोच. 10%, 100% सोडून द्या. 10% जरी तुम्ही केलीत, जरी नुसतं चिंतन जरी केलं ना, म्हणजे ही प्रार्थना जरी नुसती मनातल्या मनात म्हटली ना, तरी तुमच्या जीवनाचं सोनं होईल. पण काय, लोकांना काही करायलाच नको. लोकांना पाहिजे उदी, भस्म, अंगारे, दुपारे, कुठे अभिषेक करा, कुठे हे करा, ते करा, वाऱ्यात, फेऱ्या, यज्ञ, याच्यामध्येच लोक अडकून पडलेले आहेत. लोकांना तेच आवडतं, कळलं की नाही? 5,000 रुपये खर्च करा. 1,000 आणि 5,000 याच्याशिवाय बोलणं नाही. या ठिकाणी तुम्हाला पैचा खर्च नाही असं तुम्हाला पै करायला शिकवितात. पण सोपं ते लोकांना नको. हे असं करून काय कुठे होत आहे? सांगायचा मुद्दा असा, करा आणि अनुभव काय येतो तो पहा. इथे उदारीची गोष्ट नाही. मेल्यानंतर स्वर्ग, मेल्यानंतर मोक्ष, या उदारीच्या गोष्टी इथे नाहीत. याच देई याच लोका, मुक्तीचा सोहळा याच जन्मी. पण मी सांगतो तसं गेलं पाहिजे. आणि म्हणून आता बघा, मी एवढी पुस्तकं लिहिली, किती लोक वाचतात? आता इथे मी पुस्तकं लिहिलेली आहेत, इथे आणलेली आहेत. एक एक पुस्तक म्हणजे असं सुंदर आहे, ते लिहायला मला किती कष्ट पडले, छापायला कष्ट पडले, त्याला खर्च आला, त्याचं वितरण करायला कष्ट लोकांनी घेतले. तो वाचतात किती? मला सांगा, शरीर साक्षात परमेश्वर हे पुस्तक वाचा, जीवनाचं सोनं होईल. नुसतं एक पुस्तक वाचल्यानंतर. स्त्रियांशी हितगुज, स्त्रियांशी मी हितगुज केलं आहे. स्त्रियांना स्पेशल वाचा, बघा तुम्हाला काय अनुभव येतो तो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे या पुस्तकात. आतापर्यंत कुठल्याही संतांनी विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलेलं नाही, कुठल्याही बुवाने आणि बाबाने मार्गदर्शन केलेलं नाही. या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांना. सुखी जीवनाचे पंचशील या पुस्तकात दिलेलं आहे. 5 प्रिन्सिपल्स ऑफ हॅपी लाईफ. सुखाचा शोध आणि बोध इथे लावलेला आहे. जीवनविद्येचं दर्शन या पुस्तकात होईल तुम्हाला. सुंदर पुस्तक आहे जीवनविद्या दर्शन. शांती सुखाचा राजमार्ग, फक्त 5 रुपये किंमत आहे. माणसाचा जन्म कशासाठी, हे सुंदर पुस्तक आहे. जीवनविद्येचा मंगल कलश, ह्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर आहेत. अति सुंदर पुस्तक आहे, अति. अंधार अंधश्रद्धेचा, सगळ्या तुमच्या अंधश्रद्धा दूर होतील असं हे पुस्तक आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात, दुसरं कोणी नाही. हे जरा वाचा. अमृत मंथन या पुस्तकाने तर क्रांतीच केली. तुमचे भाग्य तुमच्या विचारात. ज्ञानेशांचा संदेश, हरिपाठाचं सगळं विवरण केलंय. नामाचा नंदादीप, नामाचं तत्वज्ञान ह्याच्यात सांगितलंय. आणि सुगंध जीवनविद्येचा, जीवनामध्ये सुगंध म्हणजे आनंद दरवळायला पाहिजे असेल तर हे पुस्तक.
अशी पुस्तकं आहेत. आणि म्हणून ही सगळी पुस्तकं आणि हे जीवनविद्येचं तत्त्वज्ञान क्रांतीच्या दिशेने नेणारं आहे. म्हणून आम्ही क्रांतीच्या दिशेने ही कॅसेट काढली. ही तुम्ही खरोखर सुंदर अशी कॅसेट आहे क्रांतीच्या दिशेने. म्हणजे जीवनविद्या ॲट ए ग्लान्स म्हणतो आपण. जीवनविद्या ॲट ए ग्लान्स म्हणजे दृष्टिक्षेपात जीवनविद्या म्हणजे काय, हे जीवनविद्या क्रांतीच्या दिशेने. कारण जीवनविद्येला क्रांती अभिप्रेत आहे, हे लक्षात ठेवा. जीवनविद्येला क्रांती, पण ती बंदुकीच्या गोळीतून नाही, तर जीवनविद्येच्या विचारातून. हे लक्षात ठेवा की जीवनविद्येच्या विचारातून क्रांती जीवनविद्येला अभिप्रेत आहे. आणि ही क्रांती सायलेंट आहे. सायलेंट रिव्होल्युशन म्हणतात तसं हे सायलेंट रिव्होल्युशन आमच्या या जीवनविद्येच्या द्वारे आम्ही करून राहिलेलो आहोत. अनेकांच्या जीवनात क्रांती झालेली आहे, होत आहे आणि याच्या पुढे होईल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड